तुकारामाने आपल्या पत्नीचा हात पकडला, डोळ्यामध्ये अश्रू होते आणि म्हणू लागला, रोहनला सांग की मला त्याचा अभिमान आहे आणि सांग मी शेवटपर्यंत त्याची वाट पाहिली. माझी इच्छा होती की माझ्या लेकराचा चेहरा बघावं, एक वेळेस त्याच्या चेहऱ्यावरून ते हात फिरवावं, पर कदाचित माझ्या नशिबामध्ये नसेल. रोहनला सांग की तुझ्या बाबाने तुझी शेवटपर्यंत वाट पाहिली. परदेशात पैसे कमावणारा मुलगा श्रीमंत झाला, पण वडिलांचा शेवटचा चेहराही पाहू शकला नाही बरं का. एका बापाने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी स्वतःची जमीन विकली, फाटके कपडे घातले पण मुलाला नवीन कपडे घेतले, स्वतः उपाशी झोपला पण मुलाला कधी उपाशी झोपू दिलं नाही. त्या बापाचं एकच स्वप्न होतं की माझा मुलगा मोठा माणूस व्हायला पाहिजे, श्रीमंत मुलगा व्हायला पाहिजे. आणि मुलगा खरंच मोठा झाला बरं का. परदेशात गेला, लाखो रुपये कमवू लागला, मोठ्या गाड्या, मोठं घर, मोठी नोकरी. पण ज्या बापानं त्याला उभं केलं त्याच बापाला शेवटचा फोन त्याने उचलला नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आईचा एक फोन आला. तो फोन ऐकून मुलाच्या हातातून मोबाईल खाली पडला, कारण आता त्याचे बाबा या जगामध्ये नव्हते. सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात तुकाराम नावाचा शेतकरी राहत होता. घरची परिस्थिती साधी होती. 2 एकर जमीन होती, एक छोटंसं घर होतं आणि पत्नी सावित्री. त्यांना एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव होतं रोहन. तुकारामाचा जीव त्या मुलात होता बरं का. तो रोज शेतात कष्ट करायचा, कडक ऊन, मुसळधार पाऊस, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती बरं का. तो चेहऱ्यावरती दुःख दाखवत नव्हता, कारण त्याचं एक स्वप्न होतं, माझा रोहन मोठा अधिकारी व्हायला पाहिजे. रोहन पण अभ्यासात हुशार होता, शाळेत पहिला यायचा. एक दिवस शिक्षक म्हणाले, रोहनला आता मोठ्या शहरामध्ये पाठवा, त्याच्यात खूप क्षमता आहे, तो खूप हुशार मुलगा आहे. हे ऐकून तुकाराम आता आनंदी झाला, पण खर्च खूप होता. फी, हॉस्टेल, पुस्तक कुठून आणायचे, एवढा पैसा कुठून आणायचा, त्याला प्रश्न पडला होता. त्या रात्री काय झालं माहीत आहे, त्याने एक निर्णय घेतला. त्याने स्वतःच्या वडिलांची आठवण असलेली जमीन विकली. कशासाठी माहीत आहे? मुलाच्या शाळेसाठी. मुलाला मोठं करायचं होतं, पण पुढे चालून तेच मुलगा त्याच्यासोबतच धोका देणार होता. सुंदर कहाणी आहे, शेवटपर्यंत बघा. त्याने एक निर्णय घेतला आणि जमीन विकली. कागदावर सही करताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो रडत होता, पण मनामध्ये एक समाधान पण होतं. ही जर मी जमीन विकली तर या जमिनीतून आलेल्या पैशाने माझा मुलगा मोठा साहेब होणार आहे. एकीकडे दुःखही होतं की माझ्या पूर्वजाची जमीन मी विकताय, हे दुःख पण होतं. त्याने विचार केला की ही जमीन गेली तर चालेल, पण माझ्या मुलाचं भविष्य घडवायला हवं. काही वर्षांनी रोहन इंजिनियर झाला. संपूर्ण गाव आनंदी होतं. तुकारामने गावात पेढे वाटले. कशासाठी माहीत आहे? मुलगा इंजिनियर झाला म्हणून गावात पेढे वाटले. परंतु पुढे काही असं होणार होतं, त्याचं जे खुशी, जे सुख जे होतं ते आता दुःखामध्ये बदलणार होतं. तुकाराम म्हणाला, माझा मुलगा आता मोठा माणूस झाला आहे, श्रीमंत झाला आहे, इंजिनियर झाला आहे. तुकाराम हसत म्हणाला, माझं आयुष्य आता सफल झालं, मला काही आता दुःख नाही आहे, कसलं टेन्शन नाही आहे, माझा मुलगा आता साहेब झाला. लोकाला हसू हसू सांगू लागला.
परंतु हे त्याचं सुख कायम राहणार नव्हतं. नंतर रोहन परदेशात नोकरी मिळाली, मोठा पगार, मोठी कंपनी, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आता त्या रोहनला कामावरती जायचं होतं परदेशामध्ये. एअरपोर्टवर तुकाराम मुलाला मिठी मारून रडत म्हणाला, बाळा, स्वतःची काळजी घे रे, स्वतःची काळजी घे. रोहन म्हणाला, बाबा, लवकर मी तुम्हालाही परदेशात घेऊन जाईन बरं का. मी एक वेळेस परदेशामध्ये सेट झालो की मी तुम्हालाही परदेशामध्ये घेऊन जाणार. तुकाराम हसला, पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आता त्या परदेशामध्ये गेल्यानंतर वेगळंच वातावरण होतं. सुरुवातीला रोज फोन यायचा, बाबा कशा आहात तुम्ही, जेवण केलो का, तब्येत कशी आहे तुमची, औषध घेतलं का, सगळं विचारायचं. तुकारामलाही आनंद व्हायचा. तुकाराम गावभर जाऊन सांगायचा, माझा मुलगा रोज फोन करतोय, माझा मुलगा साहेब झालाय तरीही मला फोन करतोय. पण हळूहळू फोन कमी झाले, रोजचे फोन कमी झाले. आठवड्यातून एकदा फोन येऊ लागले, नंतर तर महिन्यातून एकदा, आणि नंतर तर असं झालं की सणासुदीलाच फोन येऊ लागले. आता या तुकारामाचं सुख आता दुःखामध्ये बदलत चाललं होतं. तुकाराम रोज संध्याकाळी घराबाहेर बसायचा. शेजारची मुलं विचारायची, काका काय बघताय? तो हसून म्हणायचा, माझा मुलगा रोहन येतोय का ते बघतोय. रोहनचा फोन येईल का कधी, मी वाट बघतोय. कधी कधी तो मोबाईलकडे तासून तास बघत बसायचा. मी बाहेर गेलो आणि माझ्या मुलाचा फोन आला, मी नाही उचललो तर माझ्या मुलासोबत बोलणं व्हायचं नाही. तासून तास त्या फोनकडे बघत बसायचा. फोन वाजला की चेहरा उजळायचा, त्याचा आनंद व्हायचा त्याला. पण बहुतेक वेळा तो चुकीचा नंबर असायचा. एक दिवस शेतात काम करताना तुकाराम खाली पडला. म्हातारा झाला होता, चालता चालता शेतामध्ये खाली पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, हृदय कमजोर झाले यांचं, त्यांना आता विश्रांती हवी आहे, विश्रांती. आईने रोहनला फोन केला, बाळा, तुझे बाबा शेतामध्ये काम करताना पडले रे, आणि डॉक्टरने त्यांना आता विश्रांती घ्यायला सांगितले. रोहन म्हणाला, आई, मी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहे, ठेव फोन, काही दिवसांनी बोलू, ठेव फोन. त्या वर्षी तुकारामाचा 65वा वाढदिवस होता. 65 वर्षाचा झाला होता तुकाराम. त्याने दिवसभर फोनची वाट पाहिली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण फोन आला नाही बरं का. शेवटी रात्री उशिरा फोन आला. रोहन म्हणाला, सॉरी बाबा, मी खूप बिझी होतो. तुकाराम मात्र हसत म्हणाला, काही हरकत नाही बाळा, तुझा आवाज ऐकला तेच माझ्यासाठी पुरेसे आहे. आणि एवढ्यामध्येच फोन कट झाला हो. आणि तुकाराम बराच वेळ शांत बसून राहिला. एके रात्री त्याची प्रकृती अचानक खूप बिघडली. तो परत आजारी पडला. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. ते हळू आवाजात आपल्या बायकोला म्हणाले, रोहनला फोन लाव ना. आईने पुन्हा फोन केला, पण रोहन मीटिंगमध्ये होता. फोन सायलेंटवर होता. फोन उचलला नाही हो. 1, 2, 3 असे 10 मिस कॉल पडले, उत्तर काही आलं नाही. तुकारामाने आपल्या पत्नीचा हात पकडला. डोळ्यामध्ये अश्रू होते आणि म्हणू लागला, रोहनला सांग की मला त्याचा अभिमान आहे.
आणि सांग मी शेवटपर्यंतची वाट पाहिली. माझी इच्छा होती की माझ्या लेकराचा चेहरा बघावं, एक वेळेस त्याच्या चेहऱ्यावर ते हात फिरवावं, पर कदाचित माझ्या नशिबामध्ये नसेल. रोहनला सांग की तुझ्या बाबाने तुझी शेवटपर्यंत वाट पाहिली आणि अर्धवट इच्छा माझी राहिली. इतकं बोलून त्यांनी डोळे मिटले आणि ते कायमचेच सोडून गेले. सकाळी रोहन उठला, मोबाईल पाहिला, 10 मिस कॉल होते. त्याने घाईने आईला फोन लावला, फोन उचलला नाही. पत्नीकडून रडण्याचा आवाज आला होता. रोहनने फोन केला पत्नीच्या मोबाईलवरून. आईला फोन केला, तिकडून रडण्याचा आवाज येत होता. म्हणू लागली, रोहन बाळा, तुझे बाबा गेले रे, गेले तुझे बाबा. क्षणभर सगळं थांबलं. मोबाईल हातातून निसटला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहन लगेच आपल्या गावाकडे निघाला. फ्लाईट, टॅक्सी, प्रवास सगळं वेगळं सुरू होतं, पण वेळ थांबत नाही मित्रांनो. तो गावात पोहोचला तेव्हा अंत्यसंस्कार होऊन सगळं संपलं होतं. अंत्यसंस्कार झाला होता. त्याला बाबाचा चेहराही शेवटचा पाहायला मिळाला नाही. रोहन बाबाच्या खोलीमध्ये गेला. उशीखाली एक पत्र होतं, त्यावर लिहिलं होतं माझ्या रोहनसाठी. पत्रामध्ये लिहिलं होतं, बाळा, जर हे पत्र तू वाचत असेल ना तर मी या जगात नसेल. माझ्यासाठी रडू नको, माझ्यासाठी रडू नको, मला अभिमान आहे तुझा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा कमवताना नाते हरवू नकोस. कारण पैसा पुन्हा मिळतो, पण गेलेली माणसं परत मिळत नाहीत रे, परत मिळत नाही. म्हणून सांगतो मित्रांनो, आपण आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो, पण आईवडिलांसोबत घालवलेला एक क्षण कोणत्याही पैशापेक्षा मौल्यवान असतो. म्हणून सांगतो, आजच त्यांना फोन करा, कारण कधी कधी उद्या खूप उशीर झालेला असतो. ही कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि शेअर पण करा बरं का. आणि कमेंटमध्ये आई बाबा असे जरूर लिहा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.